जगभरात 1 बिलियन लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे आणि भारतात ही संख्या आहे 490 दशलक्ष। हा पदार्थ व्हिटॅमिन डी चा एक सुपर सोर्स आहे। नाही कळलं मी कशाबद्दल बोलतोय? मी बोलतोय मशरूम बद्दल। हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा। व्हिटॅमिन डी ची गरज आयु म्हणजे इंटरनॅशनल युनिट्स मध्ये मोजली जाते। NHS UK च्या माहितीनुसार एका वर्षावरील मुलं आणि प्रौढांना दररोज 10 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन डी ची गरज असते। 1 मायक्रोग्रॅम म्हणजे 40 आयु। तर एंडोक्राइन सोसायटीच्या शिफारसीनुसार प्रौढांना दररोज 1500 आयु व्हिटॅमिन डी ची गरज असते। तुम्हाला आश्चर्य वाटेल, मशरूम माणसांसारखंच व्हिटॅमिन डी बनवू शकतात। मशरूम मध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन D2 असतं। अमेरिकन डायटरी गाईडलाईन्सच्या माहितीनुसार 1 कप मशरूम पासून जवळपास 1100 आयु व्हिटॅमिन डी मिळतं। व्हिटॅमिन डी चे बरेच सोर्स हे नॉन व्हेजिटेरियन आहेत। मशरूम व्हिटॅमिन डी मिळवण्याचा एकमेव नॉन ॲनिमल सोर्स आहे। माणूस आणि प्राण्यांमध्ये व्हिटॅमिन D3 बनतं, तर मशरूम मध्ये व्हिटॅमिन D2 बनतं। हेल्थलाईनच्या माहितीनुसार व्हिटॅमिन D2 व्हिटॅमिन D3 सारखं फायदेशीर नाही, पण याचा काही प्रमाणात फायदा होतो एवढं मात्र नक्की। मशरूमची शेती करताना ते अंधाऱ्या जागेत उगवले जातात, पण यासाठी त्यांच्यावर अल्ट्राव्हायलेट रेज टाकले जातात, जेणेकरून मशरूम मध्ये व्हिटॅमिन D2 तयार होईल। त्यामुळे फोर्टिफाईड मशरूम किंवा नॅचरल सूर्यप्रकाशात उगवलेलं मशरूम व्हेजिटेरियन लोकांसाठी व्हिटॅमिन डी चा एक अत्यंत चांगला सोर्स आहे। तुम्हाला उन्हात बाहेर जाता येत नसेल तर मग डाएट मध्ये मशरूम नक्की इन्क्लूड करा आणि पहा मशरूमचे अमेझिंग बेनिफिट्स।